Yes, we are live. I'll just start. नमस्कार. आय लव्ह नगर तर्फे मी नरेंद्र फिरोदिया सर्व व्ह्युअर्सचा आजच्या हा जो एक विशेष कार्यक्रम आपण घेत आहे अहमदनगर होंगे कामयाब याच्यात स्वागत करतो. सर्वप्रथम आज भारताचा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे. मी सगळ्यांना स्वातंत्र्य दिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आजचा जो आपण आज कार्यक्रम घेत आहे आपले गेस्ट किंवा आज आपल्याला जे लाभलेले आहे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी साहेब यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज या वेबिनारसाठी सर आलेले आहे. सर्वप्रथम तर मी सरांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि विशाल गणपती प्रार्थना करतो की सरच्या हातातून अशीच देशसेवा घडत जावो. थोडंसं एक माहिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आय लव्ह नगर हा आपल्या अहमदनगरचा एक हक्काचा व्यासपीठ आहे आणि वेगवेगळ्या विषयावर आय लव्ह नगर आपल्या परीने काम करत आहे. आज मागील 5-5.5 महिन्यात आपल्याला एकच विषय सगळ्यांच्या यात आहे तो आहे म्हणजे कोरोना किंवा कोविड-19. पण ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे असंच पाहिलं तर हा व्हायरस फार नवीन आहे. त्याचा बरेचसे शोध लोकांकडे सुद्धा नाही आहे. चायनाहून आलेला हा व्हायरस सगळीकडे आज थैमान मचवत आहे आणि नगरले त्याला उपवाद नाही आहे. पण ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठीच आपण आज कोरोना विरोधातील लढाई प्रशासन आणि जनता सहभाग याच्यावर आपण आज कलेक्टर साहेबांची चर्चा करणार आहोत. कलेक्टर साहेबांविषयी बोलणं झालं तर मला वाटतं कलेक्टर साहेबांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा अहमदनगरवर सोडलेला आहे किंवा त्यांचं काम तसं चालू आहे. डिजिटल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त सर सगळ्यांच्या लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहे किंवा प्रश्न आहे त्याला सोडवतात. मी स्वतः त्यांना बरेच वेळा ट्विटरवर माझे काही प्रॉब्लेम्स टाकले आहे आणि त्यांनी ते सॉल्व्ह सुद्धा केले आहे. तर असे आपल्याला जिल्हाधिकारी लाभले आहे हे नगरचं भाग्य आहे आणि त्यांच्या हातातून ही एक देशसेवा होत आहे याबद्दल आपण सगळे त्यांचे ऋणी आहोत. आता मी सर ऑलरेडी जॉईन झालेले आहे. आजचा आपण परिसंवाद सुरू करू. तर सर वेलकम टू आय लव्ह नगर. मी सर्वांना स्वतंत्रता दिवस याची हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर. सर आज आपण मी काही प्रश्न आपल्यापर्यंत उपस्थित करणार आहेत. पहिला प्रश्न असा आहे सर की कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन दिवस रात्र प्रयत्न करत आहे त्याच्यात कुठला डाऊट नाहीये. पण ह्याच्यात जनताचाही पाठिंबा फार महत्वाचा आहे. तर आपल्याला काय वाटतं की जनतेकडून आपली काय अपेक्षा आहे किंवा आपल्याला काय वाटतं की जनतेने काय केलं पाहिजे? सर्वप्रथम तो कोरोनाबद्दल सर्वांना माहिती आहेच आणि कोरोना विषाणू जे आहे जसा तुम्ही सुरुवातीला सांगितले की दिस इज अ नोवेल कोरोना व्हायरस म्हणजे हा काही नवीन प्रकारचे व्हायरस जे आहे ते म्युटेट होऊन जे आहे तो आलेला आहे आणि त्याच्याबद्दल जे आहे तो वेगवेगळे जे रिसर्च आहेत ते सध्या जे आहे ते जगभरात चालू आहेत. पण एक गोष्ट ही नक्कीच की हा जो व्हायरस आहे तो फारच जास्त संसर्गजन्य आहे म्हणजे इट इज हायली इन्फेक्शियस compared to other viruses which we had encountered. याच्या पूर्वी जे काही व्हायरस जे आहे ते जगभरामध्ये जे आले होते त्यापेक्षा हा जो व्हायरस आहे तो खूप जास्त इन्फेक्शियस आहे म्हणजे की याला एक व्यक्तीपासून दुसरे व्यक्तीपर्यंत जायला जास्त काही वेळ लागत नाही कारण की हा सरफेसद्वारे आहे लिक्विडद्वारे आहे याच्याद्वारे जे आहे तो प्रसारित होतो. आम्ही जे आहे आमच्या बोट जे आहे तो आमचे चेहऱ्यावर लावला आणि इट स्टार्ट्स स्प्रेडिंग. कुठल्याही व्यक्तीला खोकला आला ते ड्रॉपलेट्स निघतात. कुठल्याही सरफेसवर त्याचे ड्रॉपलेट्स पडले कुठल्याही व्यक्तीने त्याच्यावर हात लावला इट स्टार्ट्स इन्फेक्टिंग म्हणजे की हा जो व्हायरस आहे दिस इज व्हेरी इन्फेक्शियस व्हायरस आणि कुठल्याही प्रकारचे जर इन्फेक्शन आम्हाला थांबवायचे असेल हा व्यक्तीपासून व्यक्तीपर्यंत जातो म्हणजे की दोन व्यक्तींमध्ये जे आहे काही एक ठराविक जे अंतर आहे तो ठेवणे आवश्यक आहे आणि तो अंतर जे आहे जसं याच्याबद्दल सर्वांना माहिती आहे 2 गज की दूरी जिसको बोलते हैं. सो अराउंड 6 फीट जे अंतर जे आहे ते ठेवणे आवश्यक आहे. तो एकूण हे सर्व जे प्रोटोकॉल जे लोकांना फॉलो करायचे असते त्याला आम्ही जे फिजिकल डिस्टन्सिंग किंवा सोशल डिस्टन्सिंग म्हणतो आणि मला असं वाटते की जेव्हापर्यंत कोरोनाची वॅक्सिन येत नाही तेव्हापर्यंत आम्ही सर्वांनी जो सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म आहे तो फॉलो करणे आवश्यक आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म ते सर्वांना माहिती आहे त्याच्याबद्दल मला जास्त काही सांगायची गरज नाही.
पण आता मला परत एक व्यासपीठ मिळालं आहे, तो मी परत सांगतोय की 6 फीटचे किमान जे अंतर आहे ते ठेवणे आवश्यक आहे. कुठल्याही व्यक्तीसोबत जर तुम्ही बोलत असाल, मास्क जे आहे ते वापरणे आवश्यक आहे. कारण की तुम्ही जेव्हा कधी बोलतात, तुम्हाला जे आहे सर्दी आली, खोकला आला आणि मग तुमचे नाकातून तोंडातून जे काही लिक्विड वगैरे निघतील, तो जे आहे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जे आहे ते जाऊ शकतो. तो त्याच्यामुळे किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून तुमच्यापर्यंत सुद्धा येऊ शकतो. सो मास्क जे आहे वापरणे ते खूपच महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर सॅनिटायझर, कारण की एक जो सर्वात महत्त्वाचे अंग जिथून जे आहे हा व्हायरस जे आहे तो स्प्रेड होतो तो तुमचा हात आहे. याला सॅनिटाईज करणे, वेळोवेळी कुठल्याही अनोळखी वस्तू जी आहे तुम्ही टच केली, कुठल्याही अनोळखी तुम्हाला असं वाटलं की तुम्ही कुठल्याही अनोळखी माणसाचे संपर्कात आले, अनोळखी असो किंवा ओळखीचे असो, त्याच्या संपर्कात आले, इमिडिएटली जे आहे तुमचा जो हात आहे तो सॅनिटाईज केला पाहिजे. आणि वेळोवेळी जो आहे हँड वॉशिंग ते नेहमी करत राहिली पाहिजे. कुठल्याही गर्दीचे ठिकाण आहे तिथे जाणे जे आहे ते टाळला पाहिजे, शक्यतो टाळला पाहिजे. आणि कुठल्याही गर्दीच्या ठिकाणावर तुम्ही गेले तो मग जे आहे इमिडिएटली जे आहे तुमची जो हात आहे हे जे आहे इमिडिएटली सॅनिटाईज केला पाहिजे. म्हणजे फार जे बेसिक हायजीन ज्याला म्हणतात, बेसिक हायजीन जे आहे तो फॉलो करणे जे आहे ते खूप महत्त्वाचे आहे. आता इंग्रजीमध्ये एक म्हणणे आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे उपचारापेक्षा जे आहे तो रोकथाम जे आहे तो कधीही बरा असतो. आणि मला असं वाटते की हे जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे, हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जर आम्ही घेतले तो कोरोनाचा जो संसर्ग आहे तो नक्कीच जे आहे आम्ही फार सीमित करू शकतो. आणि एकदा लोकांच्या जो डेली रुटीनमध्ये ही जर गोष्टी आली तो मला पूर्ण विश्वास आहे की याला संसर्ग जरी हायली इन्फेक्शियस व्हायरस असला तरीही आम्ही जर त्याला स्कोप दिला नाही इन्फेक्शनसाठी तो हा जो आहे इन्फेक्ट होणार नाही. व्हायरस इन्फेक्ट होतोय कारण की आम्ही जे आहे त्याला स्कोप देतोय. आणि स्कोप याला केव्हा मिळणार नाही, जेव्हा आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे जे प्रोटोकॉल आहे त्याला जे आम्ही फॉलो करणार. सो हा फारच बेसिक आहे. मी इनफॅक्ट नेहमी जे आहे ते उदाहरण सुद्धा सांगत असतो की चायनाचे जवळकीचे जे देश आहेत, जपान आहे, साऊथ कोरिया आहे, इनफॅक्ट साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहेत, तिथे जर तुम्ही पाहिले ते त्यांची जे दूरी आहे, लांबी आहे ते आमच्यापेक्षा ते लोक चायनाचे जवळ आहेत. पण तुम्ही लोकांनी कधी ऐकलं नसेल की त्या देशामध्ये जे आहे एवढा काही मोठा जे आहे थैमान जे झाला. याच्या मागे कारण काय? याच्या मागे कारण असं आहे की तिथले लोकांनी जे आहे तो शिस्तबद्ध पद्धतीने जे आहे पूर्ण हे जे प्रोटोकॉल आहे, प्रिव्हेंटिव्ह प्रोटोकॉल्स ते जे आहे त्यांनी पूर्णपणे फॉलो केला. आणि त्याच्यामुळे त्या देशामध्ये जे आहे हा जो संसर्ग आहे, हा जो थैमान आहे तो एवढा जे आहे ते पसरू शकला नाही. तो मला असं वाटते की आम्ही सुद्धा जे आहे, आम्ही लोकांनी सुद्धा जर हा मनावर धरला, कारण की प्रत्येक व्यक्तीची जे रुटीन लाईफ आहे त्याला आम्ही जे आहे ते एक लिमिटपेक्षा जास्त कधी थांबवू शकणार नाही. पण एक गोष्टी निश्चित की आम्ही जे आहे आमच्या डेली रुटीनमध्ये थोडासा जर मायनर चेंजेस केला, तुम्हाला कुठल्याही व्यक्तीसोबत इंटरॅक्शन नाही करायचे आहे, आम्ही कधी सांगितलं नाही. तुम्हाला जे आहे मार्केटमध्ये जाऊन तुमची जी दैनंदिन साहित्याची गोष्ट आहे ते तुम्हाला विकत घ्यायचे नाही, हे मी कधी सांगितलं नाही. तुम्हाला जे आहे कुठल्याही ज्याला म्हणतात की गोष्टी जी आहे ते स्पर्श करायची आहे, कुठलाही साहित्य स्पर्श अजिबात करायचे नाही, हे मी कधी सांगितलं नाही. पॉइंट इज की जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत, मास्क लावणे, सॅनिटायझरनी हात तुमच्या जे आहे नेहमी सॅनिटाईज करत असणे, तुमच्या जे हात आहेत ते साबणाने जे आहे नेहमी धुवत असणे, गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे तिकडे टाळणे, वेळोवेळी जे आहे तुमचा जो एक टेम्परेचर आहे किंवा तुमचा जो ऑक्सिजन लेवल आहे पल्स ऑक्सिमीटरद्वारे, पल्स ऑक्सिमीटर एक फारच एक लहान साहित्य असतो, त्याची कॉस्ट सुद्धा 1000 रुपयाची जवळपास असते. ते तुम्ही जर विकत घेऊन ठेवले आणि तुमचे जे जो मिडल फिंगर आहे, मिडल फिंगर वर लावून तुमचा जो SpO2 आहे तो नेहमी जे आहे ते मेजर करत असला पाहिजे, केला पाहिजे. तो SpO2 तुमच्या 95 पेक्षा जर जास्त असेल तर म्हणजे की यू आर इन सेफ रेंज. सो हे फारच लहान लहान गोष्टी आहे. याच्याबद्दल जे आहे कुठल्याही असा मोठा काही स्टेप जे आहे ते घ्यायची गरज नाही आहे. दीज आर व्हेरी स्मॉल थिंग्स, दीज आर रुटीन. आणि आमच्या रुटीनचे जर हा पार्ट झाला तो मला असं वाटत नाही की कोरोनाच्या संसर्गला काही स्कोप जे आहे ते राहणार आहे. बरोबर आहे सर.
आपण फार महत्वाचा एक मुद्दा सांगितला सर, दॅट प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. 100% ही जी म्हण आहे ती फार आजच्या घडीला खरी आहे, की गर्दीच्या ठिकाणी जायला टाळलं पाहिजे लोकांनी. आणि आपण फार योग्य म्हटलं, की कुठल्याही अशी गोष्टी नाही करायला आतापर्यंत शासनाने नाही सांगितलेलं आहे. जे गरजेचं आहे ते आपल्याला करायचंच आहे. पण तिथं वी हॅव टू जस्ट मेंटेन आपल्याला सगळं म्हणजे सॅनिटायझेशन, मास्क हे मेंटेन करणं गरजेचं आहे. फार आपण योग्य म्हटलात सर. सर थोडंसं पुढं आज मला वाटतं, की जरी हा संसर्ग झाला आहे, पण त्याप्रमाणे आज आपण तितके डिजिटल साक्षर सुद्धा झालेलो आहोत. तर जसं आपण म्हटलात, की बरेचशे गोष्टी आज लोकांना मिळणं ऑनलाईन सोपं आहे. आज लोकांना Zoomवर मिळू शकतो. आज आपण ही मुलाखत जर हा कोरोनाचा संसर्ग असला तर लाईव्ह केलं असतं किंवा आपण एकाच ठिकाणी बसून केलं असतं. पण आज टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली मला वाटतं, की लोकांनी त्याचा खरा उपयोग करून म्हणजे त्यांना टेक्नॉलॉजीचा उपयोग करून लोकांना एकमेकांशी संवाद साधता येईल आणि बरेच ठिकाणी जाणं टाळता येईल, जिथं नाही केलं पाहिजे. सर थोडंसं पुढे जाताना आज आपण पाहतोय, की सर टेक्नॉलॉजी किंवा डिजिटल मीडियम जितके जितके माध्यम आज आलेले आहे, तर हळू-हळू ह्याच्यात फेक न्यूजचं प्रमाण सुद्धा वाढत आहे सर. आणि काहीही न्यूज येतात आणि WhatsApp ज्याला बरेचसे लोकं WhatsAppवर आहे आज. संपूर्ण जग WhatsApp, Facebook, Instagramवर आहे. तर तिथे बरेच वेळा असे काही अफवा येतात. आणि ही अफवा आल्यावर कधी कोणी म्हणतं नगरमध्ये एका दिवसात 40-50 लोकं मरताय. कधी कोणी म्हणतं सर इथं इतके लोकं पॉझिटिव्ह आहे, कोणी लक्ष देत नाही. तर आपण लोकांना काय आव्हान करणार, की खरं इन्फॉर्मेशन त्यांना कुठं मिळू शकते किंवा फेक न्यूजसाठी काय केलं पाहिजे सर? आम्हाला सर्वांना माहिती आहे की जी निगेटिव्हिटी आहे ती फार लवकर पसरते आणि लोकांना आता एक मला वाटत नाही की काही एक सहज एक स्वभाव सुद्धा असेल की निगेटिव्हिटी जी आहे, काही निगेटिव्ह गोष्टी जी आहेत ते लोकांना वाचणे सुद्धा मला वाटते की खूप जास्त आवडते सुद्धा. पण ह्याला जे आहे ते व्हेरीफाय करणे मला वाटतं तो तेवढाच महत्त्वाचे आहे. व्हेरिफिकेशनचे बऱ्याच सोर्स आहे. आता प्रशासन जे काही स्टेप्स घेतो, फॉर एक्झाम्पल प्रशासन जे काही कारवाई करतो त्याच्या मागे काही कारण असते, काही गाईडलाईन्स आहेत. त्या गाईडलाईनच्या आधारावर जे आहे ते प्रशासन कारवाई करायचं असतो, त्याच्यावर मी नंतर येणार. सुरुवातीला फेक न्यूज तुम्हाला कुठून व्हेरीफाय करायची? अधिकृत सोर्सेस आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे अधिकृत सोर्सेस आहेत, जिल्हा प्रशासनाचे अधिकृत सोर्सेस आहेत आणि या स्रोतातून जे आहे तुम्ही जे आहे इमिडिएटली जे आहे या गोष्टीला तुम्ही व्हेरीफाय करू शकतात. जसं जिल्हा माहिती अधिकारी आहे, जिल्हा माहिती अधिकारीच्या माध्यमातून आम्ही जे आहे ते डेली जे आहे जे काही कोरोनाचा जो लेटेस्ट स्टेटस आहे ते आम्ही अपडेट करत असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी लपवायचे कारणच नाही आहे. कारण की जे काही गोष्टी घडत आहेत, ते गोष्टीचे प्रत्येक जो इश्यू आहे तो आम्हाला ऑनलाईन सुद्धा द्यावा लागतो. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सुद्धा वरतून जे आहे ते प्रत्येक गोष्टीची जे आहे ते मॉनिटरिंग करत असते. याच्यानंतर ICMRचे काही गाईडलाईन्स आहेत. ICMRचे गाईडलाईन प्रमाणे जे आहे ते आम्ही कारवाई करत असतो. आणि काही गोष्टींमध्ये मला वाटतं की एक कॉमन सेन्स जे आहे ते वापरणे खूप महत्त्वाचे आहे. आता जसं तुम्ही सांगितले की काही लोकांनी जे आहे अशी न्यूज पसरवली आहे की डेली बेसिसवर जे आहे ते 40 ते 50 लोकांची डेथ होत आहे. आता सर्वांना माहिती आहे की कोरोनाचे पेशंट आहे त्यांचा जो अंतिम संस्कार आहे तो अंतिम संस्कार जे आहे फारच ठराविक ठिकाणी मोजके ठिकाणी तिथेच केला जातो. बरोबर. तर त्या मोजके ठिकाणी जे आहे जर डेली बेसिसवर 40 ते 50 ज्या डेथ होत असेल तिकडे जे आहे मग अंतिम संस्कारच्या वेळी ज्या लोकांना इमिडिएटली करणार या गोष्टी ज्या आहे कोणी लपू शकत नाही. बरोबर. सो दीज थिंग्स आर व्हेरी लॉजिकल, याला म्हणतात कॉमन सेन्स. कॉमन सेन्स जर आम्ही वापरले तर मग इमिडिएटली कळते. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कुठल्याही न्यूज येते, न्यूज वाचून मला इमिडिएटली कळून जाते की ही जे न्यूज आहे ती न्यूज जी आहे ते याचा स्टँडर्ड काय आहे, वेदर दिस इज फेक न्यूज और याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. कुठल्याही गोष्टी असा फारच जे माणसाला खूप रोमांचित करते इमिडिएटली जे आहे मला वाटते की इमिडिएटली जे आहे तो सर्च केला पाहिजे. कारण की बऱ्याच वेळी जी आहे ती जी न्यूज आहे ते कुठे ना कुठेतरी त्याचा खंडन सुद्धा जे आहे ते केला जाते. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. काही दिवसापूर्वी जे आहे माझ्याकडे एक न्यूज क्लिप आली की जिल्हा प्रशासन जे काही कोरोनाचे जे रुग्ण आहेत, पॉझिटिव्ह लोक आहेत त्यांना रिलीज करतोय. तो जे आहे संशयात भोऱ्यात, आय डोंट नो समथिंग लाईक दॅट हा काही होता. ते खरोखरी एवढे जे आहे रिलीज करत आहे की नाही करत आहे. आणि मग त्यामध्ये असा लिहिला होता की जे पेशंट जे आहे रिलीज होत आहे त्यांची रिलीजची वेळी जी आहे ते तपासणी केली जात नाही. हा फारच धक्कादायक आहे, सो कॉल्ड धक्कादायक कोट अन कोट. आता मला असं वाटते की त्या व्यक्तीने जर ही रिपोर्ट लिहिण्यापूर्वी ICMRची गाईडलाईन जर वाचली असती
तो मग हा प्रश्नच आला नसता. ICMR ची गाईडलाईन जी आहे ती स्पष्ट सांगते की कुठल्याही पेशंटला जो असिम्प्टोमॅटिक आहे, कुठल्याही पेशंट आहे, सिम्प्टोमॅटिक जरी असला, सुरुवातीला सिम्प्टोमॅटिक झाला, काही दिवसानंतर असिम्प्टोमॅटिक झाला, सो कुठल्याही पेशंटला ज्या रोजी त्याला सिम्पटम्स उद्भवला त्या रोजीपासून 10 दिवसानंतर तुम्ही त्याला जे आहे टेस्टिंग केल्याशिवाय डिस्चार्ज करू शकता. पूर्वी ही जी कालावधी होती ती 14 दिवसाची होती. तुम्हाला सर्वांना आठवण असेल की मार्च मध्ये आणि एप्रिलचे काही आठवड्यापर्यंत आम्ही जे आहे जेव्हा लोकांना डिस्चार्ज करत होतो तेव्हा डिस्चार्जच्या वेळी त्यांची 2दा तपासणी करत होतो. पहिली तपासणी जेव्हा डिस्चार्जच्या वेळी म्हणजे 14वे दिवस आणि मग परत दुसरी तपासणी 48 तासानंतर. आता तो प्रकार आम्ही संपवला. याच्यामुळे संपवला की एक संशोधनमध्ये हा स्पष्ट झाला की संसर्ग झाल्यापासून म्हणजे सिम्पटम्स आल्यापासून कोरोनाचा जो विषाणू आहे त्याची जी इन्फेक्शियस कॅपेबिलिटी आहे तो 10 दिवसानंतर संपून जाते. सो दिस हॅज बीन प्रूव्हन बाय रिसर्च. आता ज्या महाशय किंवा ज्या महानुभावाने ICMR ची गाईडलाईन जे वाचली असती तो त्यांनी जे एवढी मोठी हेडलाईन मध्ये फेक न्यूज फक्त सोशल मीडिया मध्ये पसरत नाही, फेक न्यूज जे आहे ते काही न्यूजपेपर आहे ते सुद्धा पसरवतात. बरोबर आहे. सो दिस इज नॉट ओनली अबाउट सोशल मीडिया, दिस इज ऑल्सो अबाउट सम ऑफ दोज पीपल ज्यांना ICMR ची गाईडलाईन वाचता येत नाही आणि ते लोक मोठी मोठी हेडलाईन मध्ये टाकतात की जे जिल्हा प्रशासन जे डिस्चार्ज करत आहे पेशंटला तो जे आहे संशयित आहे. आता असे लोकांना जे आहे ते काही जागरूक नागरिक आहे त्यांनी जे आहे काउंटर करणे आवश्यक आहे. त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की भाऊ तुम्हाला ICMR ची गाईडलाईन काही वाचता येते की नाही वाचता येते. तेव्हा जे आहे ते लोक काही सांगू शकणार नाही. पण मला असं वाटते की असे जे पोर्टल आहे, न्यूज पोर्टल आहे, त्यांची पोच सुद्धा फारच लिमिटेड आहे. मे बी दे डिझर्व दॅट ओनली. तो असे जे न्यूज पोर्टल आहेत थँकफुली जे आहे यांची लिमिट फारच कमी आहे. त्याच्यामुळे याचा जे आहे बऱ्याच वेळी आम्ही खंडन सुद्धा जास्त करत नाही बिकॉज वी नो की असे न्यूज काही लोक जास्त वाचत सुद्धा नाही. पण मला असं वाटते की जिल्हा प्रशासन जे काही करतोय, जिल्हा प्रशासन जे काही माहिती देतोय त्याच्यावर जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे वाच असतो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे वाच असतो, लोकांचे सुद्धा वाच असतो. आणि कुठल्याही गोष्टी जी आहे तुम्हाला जर व्हेरीफाय करायची असेल तो DIAच्या माध्यमातून आम्ही डेली तुम्हाला माहिती देत असतो. ICMR ची गाईडलाईन आहे त्या गाईडलाईन आणि प्रोटोकॉल प्रमाणे जे आहेत आम्ही तो काम करत असतो. त्याच्यानंतर काही गोष्टीमध्ये कॉमन सेन्स असतात. जसं तुम्ही डेथ बद्दल सांगितले, आता जे कोरोनामुळे जे आहे ते 40 ते 50 डेथ ते लोक सांगत आहे आतापर्यंत जे आहे जर तुम्ही पाहिले असते तर मग काही मोजकेच ठिकाणी जिथे आम्ही लोकांचे अंतिम संस्कार करतो तिथे जे आहे तिथून जे लगेच कळालं असतं की ही गोष्टी सत्य आहे की नाही सत्य आहे. सो मला असं वाटते की एक हे जे 2-3 गोष्टी आहेत याचा एक समावेश जर केला तर याच्या माध्यमातून आम्ही जे काही फेक न्यूज आहे वेदर इन सोशल मीडिया और वेदर इन मेन स्ट्रीम मीडिया ते जे आहे आम्ही जे आहे याला बस्ट करू शकतो. येस सर, आपण एकदम योग्य म्हणालात सर. आणि मी सुद्धा बरेच वेळा किंवा कुठली न्यूज जर व्हेरिफाय करायची असेल तर आपल्याकडे डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशनचा ट्विटर हँडल आहे किंवा बरेचसे असे हँडल्स आहेत, सरांचा स्वतःचा ट्विटरचा हँडल आहे आणि त्याच्यावर ज्यापर्यंत माहिती येत नाही मला वाटतं त्यापर्यंत आपण ती माहिती ऑफिशियल आहे अशी कळायला नाही पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं सर आपण जो मुद्दा सांगितला की काही गोष्टी कॉमन सेन्सवर सुद्धा असतात. कारण बरेचदा मसालेदार न्यूज जास्त लवकर पसरते आणि लोकांना तेच आवडत असतं. तुम्ही असं म्हटलं की सम पीपल टेंड टू गो टू द निगेटिव्ह न्यूज. आय अग्री विथ यू की लोकांनी आता गाईडलाईन्स बदलली आहे. ICMR ची गाईडलाईन बदलल्यामुळे जे आता कारण बरेच लोकांचा हे प्रश्न नेहमी असतो की पहिली लोकांना टेस्ट करायचे निघताना आता का करत नाही. तर आपण आज त्याचं उत्तर दिलं आहे की ICMR च्या गाईडलाईन्सच्या वतीने आता परत टेस्ट करण्याची गरज नाही. 10 दिवसानंतर ऑटोमॅटिकली त्यांचा जो म्हणजे आपण इन्फेक्शनचा हे आहे तो कमी होऊन जातो. थँक्यू सर. हा एक फार महत्वाचा मुद्दा होता कारण बरेचशा लोकांना हा प्रश्न नेहमी असतो की पहिली करायचे ना आता का करत नाही. सर एक मुद्दा परत परत येत आहे कारण आता नंबर्स वाढत आहे आणि जसे जसे नंबर वाढत आहे जे असिम्प्टमॅटिक लोक आहे तर होम क्वारंटाईन साठी आता पुण्यातही होम क्वारंटाईन अलाउड आहे, बरेच ठिकाणी अलाउड आहे. तर आपण नगरमध्ये होम क्वारंटाईन का अलाउड करत नाही किंवा आपले काय असं हे आहे का आपण करणार आहोत किंवा असं काही प्लॅन आहे का सर? होम क्वारंटाईन जे आहे त्याच्याबद्दल आम्ही नेहमी विचार करत असतो. एक गोष्टी जी आहे ते मला वाटतं सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे की प्रशासनासाठी होम क्वारंटाईन नेहमी जे आहे ते सोपं असणार आहे. एकदम बरोबर. फॉर अस ॲज ॲडमिनिस्ट्रेटर्स हेल्थ मशिनरी असो किंवा जो डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन असो त्यांना जर तुम्ही चॉईस विचारली की सर
होम क्वारंटाईनला तुम्ही प्राधान्य देणार की इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनला प्राधान्य देणार? वी वुड ऑलवेज लाईक गो फॉर होम क्वारंटाईन, कारण तो आमच्या काम जे आहे ते खूप सोपा करून देईल. याच्या मागे कारण काय आहे की कोविड केअर सेंटरमध्ये जे काही असिम्प्टोमॅटिक पेशंट भरती होतात, मग त्यांची काळजी घ्यायची जबाबदारी पूर्णपणे आमची होऊन जाते. कुठल्याही गोष्टी घडली त्याच्यासाठी आम्ही जे आहे जबाबदार राहणं, म्हणजे आम्ही जे आहे या गोष्टीमध्ये पूर्ण आम्ही अंगावर घेत आहे त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करून. सो होम क्वारंटाईन जे आहे ते आम्ही नेहमी जे आहे त्याला प्रिफर करणार. ICMR ची गाईडलाईन सुद्धा जे आहे ते होम क्वारंटाईनसाठी सांगते. होम क्वारंटाईन तुम्ही करू शकतात. पण याच्यामध्ये गोष्टी अशी आहे की सध्या जिल्ह्यामध्ये एवढी परिस्थिती नाही आहे की लोकांना आम्ही होम क्वारंटाईन करू. जे असिम्प्टोमॅटिक पेशंट आहे, जे काही पेशंट येत आहे, पॉझिटिव्ह जे काही केसेस येत आहे, ते केसेस मोर दॅन 90% ऑफ केसेस जे आहे ते असिम्प्टोमॅटिक असतात. आणि या सर्व असिम्प्टोमॅटिक जे केसेस आहे त्यांना आम्ही कोविड केअर सेंटरमध्ये प्रत्येक तालुकाच्या लेव्हलवर आम्ही जे आहे ते कोविड केअर सेंटर सुरू केला, तिथे आम्ही ठेवतो. आणि अजून ही कोविड केअर सेंटर जे आहे ते पूर्ण जर तुम्ही डिस्ट्रिक्ट ॲज ए होलचे विचार केला तो कोविड केअर सेंटर जे आहे ते असं नाही की 100% फुल आहे, म्हणजे की इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रेंट्स जे आहे ते सध्या आम्हाला नाही आहे. होम क्वारंटाईनमध्ये काही असे इश्यूज आहे ज्याच्यामध्ये थोडासा जे आहे ते नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ आम्ही कुठल्याही व्यक्तीला होम क्वारंटाईन केला तर त्याच्यासाठी आम्हाला एक वेगळी मशिनरी तयार करावी लागणार. ती वेगळी मशिनरी काय करणार, त्याची जबाबदारी काय करणार, डेली बेसिसवर 2दा त्याला कॉल करणे की तुमची तब्येत बरी आहे की नाही आहे, तुम्हाला काही ताप आहे की नाही आहे, किंवा तुमचा ऑक्सिजन लेवल किती आहे. त्याच्यानंतर अजून एक मॉनिटरिंग करणे. काय मॉनिटरिंग करणे की तो व्यक्ती खरोखरी घरीमध्ये बसला आहे की नाही बसला आहे, घरी बसला आहे की नाही बसला आहे. आता 24 तास जे आहे प्रशासनाचे वॉच जे आहे त्याच्यावर राहणार नाही, काय रॅन्डम वॉच राहणार. म्हणजे आम्ही दिवसात जे आहे रॅन्डमली 2दा कॉल केला आणि त्याच्यानंतर जे आहे तो घरी जे आहे ते कसा जे आहे ते वागतोय. जेव्हा कुठल्याही व्यक्ती पॉझिटिव्ह होऊन घरी बसला, त्याच्याकडे समजा जर इंडिपेंडेंट रूम नसेल, पुणे वगैरेमध्ये मुंबईमध्ये जो फ्लॅट सिस्टम आहे तिथे जे आहे थोडासा जिथे ज्याला म्हणतात की स्टेटस ऑफ लिव्हिंग थोडीशी जास्त आहे, तो एक सेपरेट रूमची जे आहे तिकडे जे आहे ते घरी जे आहे व्यवस्था करून तिकडे राहू शकतात. पण इथे नगरमध्ये तशी परिस्थिती आहे की नाही आहे. त्याच्यानंतर घरी जरीही तो असला तरीही तो खरोखरी जे काही फिजिकल डिस्टन्सिंग आहे तो फॉलो करत आहे नाही करत आहे. कारण की आता जे आहे प्रशासनाचे वास त्याच्यावर राहिला नाही आहे. तो घरी जे आहे तो कुणासोबत मिसळत आहे की नाही मिसळत आहे. तो हे सर्व गोष्टी जे आहे होम क्वारंटाईनची परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा कुठल्याही प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रेंट्स येतात. तेव्हा जे आहे आम्ही लोकांवर थोडीशी जबाबदारी देतो की आता सध्या आम्हाला एवढे जास्त जे पॉझिटिव्ह केसेस आहे त्यांना ठेवायला कोविड केअर सेंटरमध्ये जागा थोडी कमी पडतोय. प्रशासनाचा जो ताण आहे तो वाढतोय, कारण की प्रशासनाची जी मेन जबाबदारी आहे, प्रायोरिटी आहे ते पेशंट आहे जे क्रिटिकल पेशंट आहे. सो आता जे असिम्प्टोमॅटिक पेशंट आहे त्यांच्यावर आम्ही जास्त एनर्जी वाया करतो, जेव्हा की आम्हाला एनर्जी जी आहे ते क्रिटिकल पेशंटवर आम्हाला जे डिवोट केली पाहिजे. सो हे सर्व गोष्टीची जेव्हा इश्यू येईल तेव्हा प्रशासन जे आहे नक्कीच जे आहे तो होम आयसोलेशनवर विचार करेल. होम आयसोलेशन ची इनफॅक्ट जे आहे ते 2-3 दिवसापूर्वी जे आहे आम्ही पूर्ण त्याचा प्रोटोकॉल सुद्धा डिझाईन केला होता. पण परवा जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक VC झाली आणि त्या VC मध्ये जे आहे काही जिल्ह्यामध्ये जो होम क्वारंटाईनचे जे प्रमाण होता ते 40 ते 50 ते 60% होता. आणि त्याच्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने असा एक क्वेश्चन क्रिएट केला की तुम्ही होम आयसोलेशन करत आहे त्याच्यामध्ये काही वाद नाही आहे, दे डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन, पण हाऊ आर यू इन्श्योरिंग, तुम्ही इन्श्योर कसा करत आहे की हे लोक जो होम आयसोलेशन मध्ये आहे 60% लोक आउट ऑफ टोटल ऍक्टिव्ह केसेसचे 60% लोक हे लोक जो होम क्वारंटाईन मध्ये आहे त्यांच्यावर तुम्ही वॉच ठेवू शकत आहे की नाही ठेवू शकत आहे. सो दिस वॉज ए मेजर क्वेश्चन दॅट वॉज रेज्ड. सो त्यावेळी मला असं वाटलं की सध्या तरी आमची परिस्थिती जी आहे अशी आहे की आम्ही जे आहे ते इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन जे आहे ते अफोर्ड करू शकतो. त्याच्यामुळे मी आतापर्यंत जे होम क्वारंटाईन जे आहे त्याच्यावर गेलो नाही. पण जेव्हा गरज वाटेल तेव्हा आम्ही होम क्वारंटाईनवर नक्कीच विचार करू. त्याचे प्रोटोकॉल वगैरे सर्व तयार आहेत आणि इमिडिएटली जे आहे ते आम्ही तो आदेश इश्यू करू. दुसरा इश्यू होता की आपण सुरुवातीला जे सांगितलं केस वाढत चालले आहे. मला असं वाटते की थोडासा जे आहे लोकांच्या मनामध्ये अजून जे आहे ते डाऊट आहे की केस वाढत आहे. लोक जे आहे मला मेसेज करत असतात, साहेब केस वाढत चालले. एक गोष्टी आम्हाला सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की एक टर्म असतो ज्याला म्हणतात पॉझिटिव्हिटी रेट.
पॉझिटिव्हिटी रेट काय असतो? पॉझिटिव्हिटी रेट असतो की जेव्हा आम्ही 100 लोकांचे सॅम्पल जे आहे घेतले, त्याची लॅबमध्ये टेस्टिंग केली, तर त्यापैकी किती लोकांचे जे रिझल्ट आहे ते रिझल्ट जे आहे ते पॉझिटिव्ह येत आहे. आजची रोजी अहमदनगर जिल्ह्याचा जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो 20% आहे. म्हणजे आम्ही 100 लोकांचे जर सॅम्पल घेतला तर त्यापैकी 20 लोकांचे रिझल्ट जे आहे ते पॉझिटिव्ह येतो. आता एक सिंपल मॅथमॅटिक्स आहे. अहमदनगरची लोकसंख्या 50 लक्ष आहे. 50 लक्ष 20% किती झाले? 10 लक्ष. आता मी जास्त याच्यावर काही भाष्य करणार नाही, पण जर आम्ही एकच वेळी 50 लक्ष लोकांची टेस्टिंग करू शकलो तर किती लोक पॉझिटिव्ह येतील? तुम्हाला सर्वांना माहिती, उत्तर मी आताच दिलं आहे. म्हणजे की आम्हाला हा ग्राह्य धरून चालावं लागेल. आणि अजून जे आहे तुम्ही सर्वांनी जे आहे ते न्यूजमध्ये वाचलं असेल की जो कम्युनिटी ट्रान्समिशनचा फेज आहे तो सुरू झाला आहे. सो आजची रोजी आमच्या जिल्ह्यामध्ये किती पेशंट आहे, किती पेशंट असू शकतात ऍक्टिव्ह आहे पण ते शोधले गेले नाही, असे ऍक्टिव्ह पेशंटला शोधून जे आहे आम्हाला आयसोलेट करावा लागेल. नाहीतर हे लोक ऍक्टिव्ह पेशंट असतील ते वेगवेगळ्या ठिकाणी बाजारात फिरतील आणि कुठल्याही मंडीमध्ये फिरतील आणि 10 ठिकाणी फिरतील आणि मग या लोकांमुळे, ज्याला म्हणतात सायलेंट स्प्रेडर, म्हणजे हे लोक असिम्प्टोमॅटिक आहे पॉझिटिव्ह पण असिम्प्टोमॅटिक आहे, पण या लोकांमुळे जे आहे तो जो स्प्रेड आहे तो सुद्धा होत असतो. सो असे लोकांना आयडेंटिफाय करून त्यांना जे आयसोलेट करणे, हा जे आहे सध्या प्रशासनाची मुख्य भूमिका आहे. याच्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी आम्हाला टेस्टिंग वाढवावी लागेल. आता WHO जो नॉर्म आहे तो सांगतो की पर मिलियन पॉप्युलेशनच्या मागे निदान 140 टेस्ट जे आहे ते डेली केले पाहिजे. नगरची पॉप्युलेशन 50 लक्ष आहे, तर म्हणजे नगरमध्ये डेली बेसिसवर निदान 700 टेस्ट जे आहे ते केले पाहिजे. आम्ही आजची रोजी किती करतोय? 2,500 ते 3,000 करतोय. म्हणजे की WHO जो नॉर्म आहे त्याच्या 3 ते 3.5 पटपेक्षा जास्त जे आहे आम्ही अहमदनगरमध्ये टेस्टिंग करतोय. आता सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं की पॉझिटिव्हिटी रेट अहमदनगरचे 20% आहे, तो आम्ही डेली बेसिसवर 2,500 ते 3,000 टेस्ट करणार, तर त्याचे 20% किती किती झाला? 500 ते 600. तेवढेच पॉझिटिव्ह जे केसेस आहेत ते आमच्या जिल्ह्यामध्ये डेली बेसिसवर येत आहे. उद्या आमचा प्रयत्न आहे की हे 2,500 ते 3,000 ला 5,000 पर्यंत कसा करू. जेव्हा आम्ही 5,000 टेस्ट करणार, आमची पॉझिटिव्हिटी रेट जे 20% आहे, तेव्हा आमच्या जिल्ह्यामध्ये 1,000 केसेस सुद्धा येऊ शकतात. तो धक्कादायक बाब याच्यामध्ये काही नाही आहे. धक्कादायक बाब सध्या ही आहे की कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झाला आहे. आम्ही कम्युनिटी ट्रान्समिशनच्या फेजमध्ये आहोत. ही धक्कादायक बाब नाही आहे. हे ऍक्च्युली पाहिला पर्स्पेक्टिव्ह थोडासा जर चेंज केला तर ऍक्च्युली हा दिलासादायक बाब आहे की प्रशासन जे आहे ते एवढी जास्त चेकिंग करून एवढे जास्त केसेस जे आहे ते शोधत आहे, जे आमचे आणि तुमच्यामध्ये फिरत होते आणि त्यांना जे आहे आयसोलेट करतोय. म्हणजे की त्यांच्यापासून तुम्हाला जो होणारा धोका आहे तो प्रशासन जे आहे ते कमी करतोय. सो मला असं वाटते की केसेस वाढतोय त्याच्याऐवजी केसेस शोधतोय, हा शब्द जे आहे तो जास्त योग्य राहणार, कारण की वी आर ऑलरेडी इन कम्युनिटी ट्रान्समिशन फेज. तिसरा एक महत्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो. आता जसे काही लोकांचं म्हणणं आहे की केस जे आहे ते वाढत चालले. जसं मी सुरुवातीला सांगितलं की असिम्प्टोमॅटिक केसेसला आम्ही जे आहे सिम्पटम आल्यापासून 10 दिवसानंतर आम्ही जे आहे डिस्चार्ज करतो. पुढील 10 दिवस जर आम्ही टेस्ट थांबवले किंवा टेस्टची संख्या कमी केली, समजा की आम्ही टेस्टची संख्या जी आहे ते 100 केली, म्हणजे डेली बेसिसवर किती केसेस येणार? अराउंड 20 केसेस येणार. मग सगळे लोक वाहवाही करणार की अरे वाह, नगरमध्ये आता केसेस कमी झाले, फक्त 20च केस येत आहे, आता सगळा हिरवा झाला. पण याच्या मागचा बॅकग्राऊंड कुणालाही समजणार नाही किंवा कोणी समजून घ्यायचे प्रयत्न करणार नाही की हे केसेस जे आहेत एवढे कमी का झाले, कारण की आम्ही टेस्टिंग कमी केली. 100 टेस्ट केला तर 20 येणार ना. 100 लोकांचे सॅम्पल जर आम्ही कलेक्ट करतोय तर 100 पेक्षा जास्त केसेस तो येणार नाही. आम्ही 2,500 ते 3,000 टेस्ट करतोय, त्याच्यामुळे 450 ते 500 केसेस येत आहे. सो याच्यामध्ये जे आहे थोडासा मला वाटते की लोकांना जो भ्रम आहे हा जे आहे दूर करणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे जास्त लोकांनी हा विचारला पाहिजे की प्रशासन जे आहे ते किती टेस्टिंग करतोय. प्रशासनाने आज जे आहे एवढी कमी टेस्टिंग का केली, एवढे कमी केसेस का शोधले. प्रशासनाने जे आहे ते डेली बेसिसवर लोकांनी हे विचारलं पाहिजे. प्रशासनाने डेली बेसिसवर कमीत कमी 1,000 केसेस शोधले पाहिजे, 1,500 शोधले पाहिजे, 2,000 शोधले पाहिजे. तेव्हा जे आहे असे लोकांना आम्ही इमिडिएटली आयसोलेट करून त्यांच्यापासून जो होणारा जो धोका आहे तो धोका आम्ही जे आहे ते कमी करू शकतो. 10 दिवस जर प्रशासनाने पुढील 10 दिवसामध्ये टेस्टिंग केली नाही तर 18 दिवस आमच्या जिल्ह्याचे एकूण जे ऍक्टिव्ह केसेस आहेत ते 0 होतील. आज तारीख आहे 15 तारीख, 25 तारखेला अहमदनगर जिल्ह्याचे सर्व केसेस जे आहेत ते 0 होतील जर आम्ही पुढील 10 दिवस टेस्टिंग केली नाही. म्हणजे की प्रशासनाने चांगला काम केला. सो या सर्व गोष्टीवर मला वाटते की थोडासा एक वेगळे दृष्टिकोनाने पाहणे अपेक्षित आहे.
केसेस आमच्याकडे, तुमच्याकडे, तुमच्या समोर, तुमच्या घरी जे आहे फिरत आहे. तुम्ही जे आहे जर काही मी जे आहे जसं कुठे जात असतो, फॉर एक्झाम्पल मला जर सिव्हिल हॉस्पिटलला मी डेली जे आहे अराउंड 4 ते 5 तास बसतो आणि ऑफिसवरून किंवा घरून जे आहे सिव्हिल हॉस्पिटलला जायचं असेल, कोटला स्टँड आहे, मंगल गेट आहे, या बाजूने मी जात असतो आणि मी तिथे पाहत असतो की लोक जे आहे किती गाफील, किती बेफिक्र झाले आहेत. 5-5, 6-6 लोक एकच ठिकाणी उभे राहून जे आहे एकमेकांसोबत जे आहे ते बोलत असतात, मास्कचे वापर करत नाही. मग आमचा जो RT-PC आहे त्याला उतरून जे आहे ते काही लोकांवर कारवाई करावी लागते किंवा काही लोक जे आहे आमची गाडी पाहून जे आहे मास्क लावतात. म्हणजे त्यांना जे आहे कोरोनाची भीतीमुळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेत नाही आहे, ते प्रशासनाची भीतीमुळे प्रिव्हेंटिव्ह, म्हणजे त्यांना त्यांचे जीवाला जो धोका आहे त्याच्याबद्दल जास्त काळजी नाही आहे. त्यांना काळजी असं आहे की प्रशासनाने कारवाई केली मग काय. सो हा थोडासा जे आहे दृष्टिकोन जे आहे मला वाटतं तो बदलणे खूप महत्वाचे आहे. तो त्याच्यामुळे थोडासा हे जे आहे लोकांनी जे आहे एक हे केला पाहिजे की हे जे सर्व गोष्टी घडतोय त्याच्या मागे कारण काय आहे. आणि टेस्टेड कमी जर समजा कुठल्याही उदाहरणात मी सांगतो की जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक तारीख होती. त्या तारखेला आमचा जो डिस्ट्रिक्ट लॅबचा जो RT-PCR मशीन जो किट होता, जो होता तो फेल झाला. त्या रोजी आम्ही जे आहे ते जास्त टेस्ट करू शकलो नाही आणि त्या रोजी फक्त 17 केसेस आले आणि त्याचे एक दिवसापूर्वी जे आहेत 120 केस आले होते. इमिडिएटली जे आहे ते सोशल मीडियावर किंवा जे आहे माझी ट्विटर टाइमलाईनवर दिलासादायक फक्त 17 केसेस. आता नगरचे ग्राफ जे आहे ते खाली येणे सुरू झाला. कुठल्याही व्यक्तीने मला हा डाऊट विचारला नाही की सर हे 17 केसेस जे आले आहे कुठेतरी टेस्टिंग तो कमी नाही झाली. कुठल्याही व्यक्तीने मला हा प्रश्न विचारला नाही. सर्वांनी सांगितलं खूप चांगला 17 केसेस आले, आता नगरमध्ये जे आहे ते केस संपत आहे. सो मला असं वाटतं की थोडासा तो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. कोरोना आमच्या मध्ये सध्या आहे, हा सर्वांनी जे आहे ते स्वीकार केला पाहिजे. जी खरी परिस्थिती आहे त्याला लपून काही त्याच्यापासून लपून बसणे त्याचा काही फायदा नाही आहे. देयर इज नो पॉइंट इन डिनाइंग द फॅक्ट की कोरोना इज ऑलरेडी देअर. एक टेस्ट असतो ज्याला म्हणतात HRCT मध्ये जे आहे जर तुम्ही टेस्ट केले तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही स्कोर्स दिले जातात. म्हणजे की 7 पेक्षा कमी आहे, 7 ते 15 पर्यंत आणि 15 पेक्षा जास्त. 15 पेक्षा जास्त जर तुमच्या HRCT स्कोर असेल दॅट इज कन्सिडर्ड व्हेरी सिव्हिअर केस ऑफ युअर लंग. ज्याला म्हणतात की लंग तुमचा खूप जास्त प्रमाणात जे प्रभावित झाला आहे. आता लॅबमध्ये जेव्हा आम्ही टेस्टिंग करतो किंवा अँटीजेन किटनी टेस्टिंग करतो तेव्हा जे आहे असं नाही आहे की RT-PCR लॅबद्वारे जे आहे ते 100% जे आहे ते पॉझिटिव्ह केसेस आम्ही सापडू शकतो. नाही, त्याची एक लिमिटेशन आहे, त्याचा एक अॅक्युरेसी असतो. कुठल्याही मशीनची अॅक्युरेसी असतो. कुठलाही टेस्टिंग आहे त्याची एक अॅक्युरेसी असतो. RT-PCR लॅब आहे त्याची एक अॅक्युरेसी आहे. त्यापेक्षा थोडी कमी अॅक्युरेसी जी आहे ते रॅपिड अँटीजेन किटची आहे. आता त्याच्यावर आम्ही नंतर येणारच आहे. आणि सर्वात जे बिलकुल ज्याला म्हणतात की डिटेलमध्ये पाहणारा जो टेस्ट आहे तो HRCT आहे. तो HRCT टेस्ट साठी जर गेले तर तिथे इमिडिएटली तुम्हाला कळेल की तुमचे लंग जे आहे ते किती अफेक्ट झाला आहे. तो काही केसेस असे सुद्धा असतात ज्याच्यामध्ये HRCT मध्ये स्पष्ट दिसते की त्याचा लंग जे आहे ते अफेक्ट झाला आहे, पण त्याचा RT-PCR जो रिझल्ट आहे तो निगेटिव्ह येतो. सो इश्यू काय आहे की आता प्रत्येक व्यक्तीचे जर आम्ही HRCT केला त्याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रत्येक मोर ऑर लेस जे आहे बऱ्यापैकी जे लोक आहेत त्यांचा जो HRCT जर टेस्ट केला तर त्यांचा स्कोर जे आहे 2 किंवा त्यापेक्षा जास्त नक्कीच येणार आहे बऱ्यापैकी. सो कोरोना इज ऑलरेडी देअर, आमच्या सोबत जे आहे तो आहे. आता आम्ही जे आहे कोरोना हरवू कसं शकतो? वॅक्सिन डेव्हलप केली तेव्हा. आता वॅक्सिनचे वेगवेगळे स्टेजेस काय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सध्या वॅक्सिन मार्केटमध्ये नाही आहे. आम्ही जे काही पेशंटची ट्रीटमेंट करतो ते ट्रीटमेंट जो ICMRचे फिक्स प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉल प्रमाणे करतो. त्याला ज्या 100% ट्रीटमेंट असा म्हणू शकणार नाही. तो प्रिव्हेंटिव्ह जे मेजर्स आहे ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंग याला जर फॉलो केला तर मला असं वाटतं की तो आपोआप जे आहे तो मीन्स त्याचा जो संक्रमण आहे तो कमी होईल. सो हा एक कोरोनाचे केसेस जे आहे ते धक्कादायक रूपाने वाढत आहे कोट अनकोट. तो मला वाटतं तुम्ही थोडा एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे. सो हा जो डाऊट आहे तो थोडासा क्लिअर झाला पाहिजे की कोरोनाचे केसेस वाढत आहे की आम्ही शोधत आहे. येस सर, आप परफेक्ट सर. मला वाटतं आपण एक वेगळा दृष्टिकोन किंवा वेगळा पर्स्पेक्टिव्ह लोकांपर्यंत आणला आणि हे खरं महत्वाचं आहे की आपण जे सांगितले ते बरोबर आहे की आपण आज जास्त टेस्ट करत आहोत आणि जास्त टेस्ट केल्यामुळे जास्त लोक येत आहेत.
आणि खरोखर असं होतंच बऱ्याच वेळा, की जर 500 पेक्षा कमी आलं, 100 आलं तरी लोकं म्हणतात दिलासादायक. पण आपलं म्हणणं एकदम योग्य आहे, की लोकांनी आता ज्यांना सिम्प्टम्स आहेत, जास्तीत जास्त लोकांनी टेस्टिंग करून घेतली पाहिजे. आज नगर जिल्ह्याचे पॉप्युलेशन 50 लाखवर आपण बोलत होतो. कारण बरेचशे लोकांना असा प्रश्न पडेल, की नगरची पॉप्युलेशन 5-6 लाख आहे. पण आपण जिल्ह्याचं बोलतोय. कारण येस. संपूर्ण जिल्हा आज आपला एकत्र आहे. पण ही गोष्ट तितकीच खरी आहे सर, की मास्क वापरणं किंवा सोशल डिस्टन्सिंग हा बरेच वेळा मला सुद्धा दिसत नाही. आणि आपण रोडवर सुद्धा पाहतो, सिग्नलवर पाहतो, की बाजूला माणूस उभा आहे, मास्क घालत नाही. पण जर दंड होणार असेल, तर तो 2 मास्क घेऊन फिरेल. तर खरोखर आता स्वतःला स्वतःची काळजी केली पाहिजे. नाही फक्त की आपल्याला दंड होणार आहे म्हणून नाही, कारण ह्याचा जो संसर्ग आहे, आपल्यामुळे जर पसरला तर किती लोकांना होईल? हा एक महत्त्वाची बाब आहे. आणि आपण जो आता म्हटलं ते सर्वात महत्त्वाचं आहे, की टेस्टिंग जास्त होत आहे. ही एक फार चांगली बात आहे. ही एक खरं पाहिलं तर पॉझिटिव्ह बाजू आहे त्याची, की आपण जास्त लोकांना शोधत आहोत. बरेचसे असे लोक आहे, की जर आज टेस्टिंग कमी झाली असती, अगर जर आपण याची निगेटिव्ह साइड पाहिली आणि आपली जर टेस्टिंग कॅपॅसिटी कमी झाली असती, तर कमी लोकं आले असते. पण हा नंबर एक्स्पोनेन्शियली लवकर वाढला असता मग. म्हणजे येस. फार जास्त आलं असतं. तर एकदम योग्य म्हटलात सर आपण. सर आपण आता बोलता-बोलता आपण अँटिजेनचं आपण बोललो. आता काय होतं, की बरेचसे लोकं अँटिजेन ही रॅपिड टेस्ट किट आलेले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी होत आहेत. पण काही लोकं रॅपिड अँटिजेनमध्ये निगेटिव्ह असले आणि त्यांना जरी काही सिम्प्टम्स असले, तर ते पुढे जाऊन करत नाही, आर-टी-पी-सी-आर करत नाही. तर आपल्याला काय वाटतं काय केलं पाहिजे सर? कारण त्याच्याने बऱ्याच वेळा लोकं काय करतात, की त्यांना वाटतं आपण निगेटिव्ह आहे आणि ते त्यांची नॉर्मल लाईफस्टाईल जगायला सुरू करतात. त्यांनी जास्त लोकांपर्यंत इन्फेक्शन वाढतंय सर, असं मला वाटतंय. सी याच्यामध्ये जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, की जे टेस्टिंग जे मेकॅनिझम आहे, ते कुठल्याही टेस्टिंग मेकॅनिझम जे आहे ते 100% जे आहे ॲक्युरेट नसतं. व्हायरल लोड किती आहे, टेस्टिंगचे रिझल्ट जे आहे याच्यावर सुद्धा अवलंबित असतो, की कुठल्याही व्यक्तीची जो व्हायरल लोड आहे, तो किती आहे. आता गोल्ड स्टँडर्ड ज्याला म्हणतात, गोल्ड स्टँडर्ड ऑफ टेस्टिंग दॅट इज आर-टी-पी-सी-आर. आमचे डिस्ट्रिक्ट लॅबमध्ये डेली जे आहे आम्ही 1000 सॅम्पलची टेस्टिंग करणारी आर-टी-पी-सी-आर लॅब उभी केली आहे. काही खाजगी लॅब सुद्धा जे आहे आमच्या जिल्ह्यामध्ये ते कार्यान्वित आहेत आर-टी-पी-सी-आर लॅब. आणि काही काही दिवसापूर्वी रॅपिड अँटिजेन किट आहे, त्याचा सुद्धा आम्ही वापर करणे सुरू केला आहे. आता आर-टी-पी-सी-आर लॅबमध्ये जे आहे तो रिझल्ट यायला अराउंड 12 ते 24 तास लागतात, डिपेंडिंग ऑन की किती सॅम्पल्स आले आहेत. रॅपिड अँटिजेन किटमध्ये काय असते, की जो माणसाचा जो रिझल्ट आहे तो इमिडिएटली जे आहे तो येतो. आता तो रिझल्ट आहे तो पॉझिटिव्ह सुद्धा येऊ शकतो रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये किंवा निगेटिव्ह सुद्धा येऊ शकतो. आता जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलप्रमाणे कुठल्याही व्यक्तीचे जर रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये रिझल्ट जर पॉझिटिव्ह आला, तो त्याला ट्रू पॉझिटिव्ह म्हणून गृहीत धरतात. म्हणजे की तो त्या व्यक्तीला कोरोनाचे संक्रमण आहे याला ग्राह्य धरून याला समजून जे आहे आम्ही मग त्याचा जो फर्दर ट्रीटमेंट आहे तो सुरू करतो, आयसोलेट करतो किंवा ट्रीटमेंट करतो. दुसरा आहे की त्या व्यक्तीचे रिझल्ट समजा जर निगेटिव्ह आला, तो निगेटिव्ह आला. आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कुठल्याही टेस्टिंगची मेकॅनिझम जे आहे ते फुल प्रूफ नाही आहे. तो रॅपिड अँटिजेन किटमध्ये काही असे पेशंट ज्यांचा रिझल्ट निगेटिव्ह आला आहे ते 2 प्रकारचे होऊ शकतात. असा पेशंट जो सिम्प्टोमॅटिक आहे, म्हणजे त्याला सिम्प्टम्स आहे, कोरोनाचे सिम्प्टम्स त्याला आहे, तरीही त्याचा रिझल्ट जे आहे ते निगेटिव्ह आला. म्हणजे की त्याच्या शरीरामध्ये व्हायरसचा जो लोड होता तेवढा न होता. त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट निगेटिव्ह आला. त्याच्यामुळे तो सिम्प्टोमॅटिक आहे. त्याच्या शरीरामध्ये व्हायरस आहे त्याच्यामुळे तो सिम्प्टोमॅटिक आहे. तो असा जो सिम्प्टोमॅटिक निगेटिव्ह जे आहे, त्यांची जी टेस्टिंग आहे, व्हेरिफिकेशन टेस्टिंग जे आहे, ते आर-टी-पी-सी-आर लॅबमध्ये करणे आवश्यक असते. दुसरा, समजा की व्यक्तीला काही लक्षण नाही आहे, तो असिम्प्टोमॅटिक आहे आणि तरीही त्याचा रिझल्ट आणि त्याचा रिझल्ट जे आहे ते निगेटिव्ह आला, म्हणजे आम्ही त्याला ट्रू निगेटिव्ह म्हणून ग्राह्य धरतो आणि त्याच्या आर-टी-पी-सी-आर लॅबमध्ये कन्फर्मेशन टेस्ट करत नाही. सो मी परत सांगतो, रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये कुठल्याही व्यक्तीचे रिझल्ट निगेटिव्ह येऊ शकते किंवा पॉझिटिव्ह येऊ शकते. पॉझिटिव्ह रिझल्ट आला म्हणजे की तो खरा पॉझिटिव्ह आहे, ट्रू पॉझिटिव्ह आहे आणि मग त्याचा फर्दर लाईन ऑफ ट्रीटमेंट जे आहे ते सुरू होते. दुसरा निगेटिव्ह येऊ शकतो. याच्यामध्ये 2 भाग आहेत. त्या व्यक्तीला सिम्प्टम्स आहे किंवा त्या व्यक्तीला सिम्प्टम्स नाही आहे. समजा की निगेटिव्ह रॅपिड अँटिजेन किट निगेटिव्ह रॅपिड अँटिजेन टेस्ट आला, रिझल्ट आला आणि तो व्यक्ती सिम्प्टोमॅटिक आहे, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचे सिम्प्टम्स आहेत. मग आम्ही जो रॅपिड अँटिजेन टेस्ट आहे त्याला गृहीत न धरता आम्ही त्याचा जो सॅम्पल आहे तो आर-टी-पी-सी-आर लॅबमध्ये कन्फर्मेशनसाठी पाठवतो आणि त्याच्यानंतर जो काही रिझल्ट येईल त्या रिझल्टप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करतो.
आणि जर समजा की त्याला कुठल्याही प्रकारचे सिम्पटम नाही आहे, निगेटिव्ह आहे, कुठल्याही सिम्पटम नाही आहे, मग त्याला आम्ही निगेटिव्ह ग्राह्य धरून त्याला जे आहे ते परत पाठवून देतो घरी. येस सर. तो हा जो प्रोटोकॉल आहे, हा प्रोटोकॉल जो आहे तो फॉलो केला पाहिजे. आणि कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये जर समजा अजून डाऊट आहे, की कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हे जे टेस्ट लॅब्स आहे ते 100% ॲक्युरेट नसतात. इनफॅक्ट काही लोकांनी अशी धक्कादायक बातमी, कोट अनकोट धक्कादायक बातमी सुद्धा दिली होती, की एक लॅबमध्ये पॉझिटिव्ह आला आणि दुसऱ्या लॅबमध्ये निगेटिव्ह आला. कारण हेच आहे, की ही जी लॅब आहे ते 100% ॲक्युरेट रिझल्ट देत नाही. पण हां, एक मर्यादित आणि ठीक-ठाक मर्यादित, ज्याला म्हणतात ठीक-ठाक मर्यादित केसेसमध्ये हे लॅब जे आहे ते रिझल्ट देतात, रिलायबल रिझल्ट देतात आणि मग जे आहे आम्ही त्याप्रमाणे कारवाई करतो. बरोबर सर. आपण म्हटल्याप्रमाणे सर असे काही इन्सिडेंट झाले आहे, की लोकं एक लॅबमध्ये पॉझिटिव्ह दुसरीकडे निगेटिव्ह आले. पण 100% आज कुठलीही टेक्नॉलॉजी, कुठली मशिनरीचा एक फेल्युअर रेट असतोच. तो किती हायटेक असला तरी. तर मला वाटतं कुठे ना कुठे हे होत असेल. पण आपण योग्य म्हटलात, की ज्यांना सिम्प्टम्स आहे, जरी ते अँटिजेन रॅपिडमध्ये निगेटिव्ह आले, तरी स्वतःच्या काळजीसाठी त्यांनी टेस्ट करून घेतली पाहिजे. म्हणजे ते समजेल की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. बरोबर. आणि थोड्या वेळापूर्वी आपण एचआरसीटी बद्दलही सुद्धा बोललात. तर मला वाटतं ज्यांना जास्त सिम्प्टम्स आहे, की श्वास घ्यायला त्रास आहे किंवा सर्दी आहे, त्यांनी 100% मला वाटतं एचआरसीटी केलं तर अजून योग्य होईल. कारण त्याचे रेस्पिरेटरी ऑर्गन्स कसे काम करत आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे, की कोरोनाचा अटॅक जो डायरेक्ट तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टमवर होतं. बरोबर. आणि आत्ता सध्या काही असे केसेस घडले आहेत, की लोकांनी ह्या विषयाला लाईटली घेतलं आहे. आणि काही म्हणजे कुठेतरी ॲडमिट झाल्यावर लक्षात आलं, की नाही आता मला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आहे. मग हॉस्पिटलमध्ये गेले आणि कधी-कधी ते फेटल ठरतं. तर बरोबर. त्यासाठी मला वाटतं सर योग्य वेळी आपण आपल्या स्वतःला आपल्या स्वतःची बॉडीचं हे ऐकून आपण त्याचे तसे टेस्ट केले पाहिजे. आपण 100% रॅपिड अँटिजेन जर पॉझिटिव्ह आला तर तो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे, हे खरं आहे. पण निगेटिव्ह आला तर आपल्या सिम्प्टम्स प्रमाणे मला वाटतं लोकांनी जाऊन पुढची टेस्ट नक्की केली पाहिजे. आज आपल्याकडं सगळी सुविधा उपलब्ध आहे. त्याचा फायदा लोकांनी घेतला पाहिजे. सर 1-2 प्रश्न मला आपल्या पर्सनल याच्यावर आहे. कारण आपण बरेच आता सगळीकडे मी जसं म्हटलं, की फक्त कोव्हिड किंवा कोरोनाविषयी बोलतोय. आपण जिल्ह्यात फार चांगलं काम करत आहोत. आपण आज फार चांगलं काम करत आहात आणि त्याबद्दल मी आपला आभार मानलं पाहिजे. अ, आपण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये फिट राहण्यासाठी आपण काय करत आहात? आणि लोकांनी काय केलं पाहिजे? कारण मध्यंतरी लॉकडाऊन असल्यामुळे लोकं घरी एक्सरसाइज करत होते. आता सगळं ओपन झालंय, लोकं फिरताय. पण व्हॉट डू यू डू टू कीप युअरसेल्फ फिट? कारण आपल्या मागे इतकं लोड आहे किंवा इतकं व्याप आहे. सो व्हॉट डू यू डू टू कीप युअरसेल्फ फिट? की माझा जो नॉर्मल नॉर्मल रुटीन आहे त्याच्यामध्ये काही थोडाफार योगा, थोडाफार एक्सरसाइज, सूर्यनमस्कार जे आहे तो मी करतो. थोडासा त्याच्यानंतर 10 मिनिट मेडिटेशन सुद्धा करतो. कारण की कामाचा जो ताण आहे तो थोडासा वेगळ्या प्रकारचे काम आहे आणि त्याला मल्टीटास्किंग ज्याला म्हणतात, थोडंसं याच्यामध्ये जास्त करावं लागते. सो मला वाटते की थोडा मार्चपासून जे आहे आतापर्यंत हा सर्व गोष्टी हाताळताना थोडासा मला असं वाटलं की मेडिटेशन जे आहे तो करणे खूप महत्त्वाचे असणार आहे. सो डेली बेसिसवर जे आहे, डेली बेसिसवर एक्सरसाइज करणे, योगा, व्यायाम करणे आणि मेडिटेशन करणे हा जो आहे माझा नॉर्मल रुटीन आहे, त्याचा एक पार्ट आहे. आणि बाकी जो बेसिक जसं मी सांगितलं बेसिक जे हायजीन आहे, बेसिक हायजीन जे आहे ते पाळणे आणि काही फार लहान-लहान गोष्टी असतात. मला वाटते की त्या सर्वांनी जे आहे ते लक्ष दिला पाहिजे. कुठल्याही ठिकाणी तुम्ही बसले तो वेल व्हेंटिलेटेड असला पाहिजे. इनफॅक्ट तुम्ही जर तुमची गाडीमध्ये सुद्धा ट्रॅव्हल करत आहे, थोडासा तुमची गाडीची जो काच आहे तो खाली जे आहे करून ठेवला पाहिजे, जेणेकरून तुमची गाडीमध्ये सुद्धा जे आहे ते प्रॉपर व्हेंटिलेशन राहणार आहे. का की काही जे एरोसॉल्स असतात, ज्यातून सुद्धा ज्या संसर्ग व्हायची शक्यता असते, तो सुद्धा कमी होऊन जाते. बाकी बेसिक जे आहे नॉर्मल मला असं वाटते की तुमचा जो काम आहे, तुमची जी ड्युटी आहे, तुमची जबाबदारी आहे, तो जितकं तुम्ही एन्जॉय करत असाल, तो तेवढा जे आहे ताण व्हायचे कारण नाही आहे. कारण की तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये जर एक ज्याला म्हणतात की आनंद येतोय, तो मग म्हणजे की तुम्हाला जे आहे ताण मग येत नाही. सो मला असं वाटते की माझा जो रूटीन आहे, माझा जो जॉब आहे, माझी जी ड्युटी आहे, मला वाटते की तो करताना जे आहे मला एक आनंद आनंद येतो. त्याच्यामुळे कधी-कधी ताण येतात बिकॉज ऑफ सम अदर रिझन्स. पण मोस्टली जे आहे मला वाटते की अशा कुठल्याही प्रकारचे ताण असायचे कारण नाही. आणि बाकी जे माझे जे डेली रुटीन आहे, त्या रुटीनमुळे सुद्धा जे आहे ते मला काही फार जे आहे तो फायदा नक्कीच होतो. येस सर. म्हणजे आपण जो म्हणतात ते एकदम खरं आहे आणि मी सुद्धा हे अनुभवलं आहे. कारण मी सुद्धा मार्च महिन्यापासून आय हॅव स्टार्टेड डूइंग मेडिटेशन. मी सुद्धा मेडिटेशन सुरू केलं आहे.
कारण आजच्या युगात मोबाईलवर भरपूर सारे असे ऍप आहे की ज्याच्यावर आपण मेडिटेशन करू शकतो आणि इट रिअली हेल्प्स. तर खरंच मदत होते. कारण मन शांत ठेवायला आणि योग्य निर्णय घ्यायला मला वाटतं मेडिटेशन हे फार गरजेचं आहे सर. इट इज रिअली गुड, कारण आपल्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे. आणि जसं आपण म्हटलात की आपण आपल्या कामावर आपलं प्रेम आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो, इफ यू लव्ह युअर जॉब देन यू डोंट हॅव टू वर्क अ सिंगल डे. बरोबर. कामाविषयी प्रेम असेल तर तुम्हाला तो स्ट्रेस वाटत नाही. दॅट इज व्हेरी नाईस सर. थोडंसं सर, आपल्या बद्दलच्या लुक बद्दल बी भरपूर ठिकाणी आलं. आपली हेअरस्टाईल झाली होती, पण आज आय थिंक यू हॅव डन युअर हेअरकट. तर त्याबद्दल बी थोडीशी चर्चा आहे. अँड कारण आय कॅन अंडरस्टँड की कामाच्या वेळेत बरेचशा लोकांनी हेअरकट नाही केलंय. पण एक आपलं वेगळं लुक लोकांना पाहायला मिळतं. त्याबद्दल थोडीशी आपल्याला काय वाटतं सर? व्हॉट डू यू फील अबाउट दॅट? नाही, आता जेव्हा लॉकडाऊन झाला होता तेवढे सर्व सॅलून वगैरे ते बंद झाले होते आणि त्याच्यामुळे जे आहे आता शेवटचा जो हेअर कट होता ते फेब्रुवारी महिन्यामध्ये केला होता आणि मग त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन झालं आणि मग फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै म्हणजे हा जवळपास 6 महिने. 6 महिने जे आहे ते हेअर कट होऊ शकला नाही आणि एक लिमिट नंतर जे आहे मला असं वाटलं की आता थोडासा जे आहे इट इज बिकमिंग अनमॅनेजेबल. याला थोडा मॅनेज करणे जे आहे तो अवघड जातोय. सो आम्ही जे आहे स्वतः मार्केटमध्ये गेलो आणि एक इलेक्ट्रॉनिक जे हेअर ट्रिमर आहे तो घेतला इलेक्ट्रिकल आणि मग जे आहे जेवढा शक्य आहे त्याप्रमाणे जे आहे मी स्वतःहून हेअर कट करून घेतला. मला असं वाटलं की रिझल्ट इज नॉट बॅड. नॉट एट ऑल सर. 100% आपण जर स्वतः केलं आहे तर नॉट एट ऑल. अँड आय थिंक सो ह्या लॉकडाऊन मध्ये बऱ्याचशा लोकांनी स्वतःचं हेअरकट करणं, स्वतःची कामं करणं, आय थिंक एक कम्प्लिटली लोकांना चेंज केलं आहे या परिस्थितीने. अँड एव्हरीबडी हॅज स्टार्टेड डुईंग. तसं जर पाहिलं तर नगर हा छोटा गाव असलं तरी सगळं काही मिळणं शक्य आहे. पण जर खरंच असं सलून बंद आहे, तर शेवटी घरीच आपल्याला आपलं स्वतःचं हेअरकट करावं लागेल किंवा बरेचसे कामं शिकले सर. 100%. तर आपण आता थोडंसं एक सर्वात महत्वाचा प्रश्न किंवा हा प्रश्न मागील काही दिवसापासून नगरकरांच्या मनात फिरत आहे. ह्याच्यावर चर्चा प्रत्येक ग्रुप्सवर होत आहे, सगळीकडे होत आहे. तो म्हणजे लॉकडाऊन का करत नाही? किंवा प्रशासन किंवा पालकमंत्री किंवा कलेक्टर साहेब हे लॉकडाऊन का करत नाही? मी सर माझं एक प्रामाणिक मत मांडतो. त्यानंतर मी आपली काय याच्यातली प्रतिक्रिया आहे किंवा आपली काय भूमिका आहे. मला असं वाटतं सर, बरेचशे लोकांचं असं म्हणणं आहे की लॉकडाऊन जर केलं तर ही चेन तुटू शकते. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यात सुद्धा लॉकडाऊन झालं, परत चेन तीच पद्धतीने सुरू झाली. माझं असं प्रामाणिक मत आहे सर, की जर लॉकडाऊन केलं थोड्या दिवसासाठी, तर जो स्ट्रेस आज मेडिकल ह्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर आला आहे, त्याला थोडंसं रिलीफ मिळू शकतं. दुसरं काही होणार नाही. कारण आजच्या घडीला एक फार चांगल्या प्रकारे आपण सगळ्या आता मॅक्सिमम हॉस्पिटलला सुद्धा आपण बेड्स द्यायला सांगितलं आहे. आपण त्याबद्दलचं एक पोर्टल सुद्धा आपल्या आणि आय लव्ह नगरच्या वतीने आपण तो पोर्टल सुद्धा सर चालू केलं, जिथं आपण बेड्स हे करू शकतो. पण एकच विषय नेहमी असतं, की लॉकडाऊन करा. त्यांनी बऱ्याचशा नगरकरांना किंवा बऱ्याचशा लोकांना वाटतं, की नाही लॉकडाऊन झालं तर ही चेन तुटेल कुठेतरी आणि थोडा तरी रिलीफ मिळेल. आपलं काय मत आहे सर? किंवा हा प्रश्न म्हणजे आत्तापर्यंत माझ्या मोबाईलवर सर्वात जास्त मेसेज जेव्हापासून हे आलं, की मी आपला इंटरव्ह्यू करणार आहेत, तर एकच आहे, कलेक्टर साहेबांना सांगा. म्हणजे मी खोटं बोलणार नाही. थोड्या वेळापूर्वी माझ्या आईने सुद्धा मला सांगितलं, की कलेक्टर साहेबांना म्हणा थोड्या दिवसात तरी सगळं संपूर्ण लॉकडाऊन करा म्हणजे हे तुटेल. तर आपलं काय म्हणणं आहे सर याच्यावर? सी लॉकडाऊन लॉकडाऊन करणे हा एक मार्ग झाला. म्हणजे की जसं लोक सांगत आहे की चेन तुटेल. सी एक गोष्टी आम्हाला सर्वांनी समजून घेतली पाहिजे की सध्या आम्ही जे आहे कुठल्या स्टेजमध्ये आहोत. सी लॉकडाऊन करायचे एक स्टेज असतो. सध्या जसं मी सुरुवातीला सांगितलं की सध्या आम्ही जे आहे ते कम्युनिटी ट्रान्समिशनच्या स्टेजमध्ये आहोत. सी म्हणजे ऑलरेडी व्हायरस जे आहे तो घरोघरी जो आहे तो पोहोचला आहे. आम्ही जे आहे याला डिनाय करू शकणार नाही. काही लोक याला जे आहे ते जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जे आहे तुमचा जे पर्सनल एक्सपिरियन्स आहे, काही लोक तुम्हाला प्रश्न विचारत असतात, त्यांच्याबद्दल तुम्ही सांगितले. मी सुद्धा माझे मित्र आहे, माझे वेल विशर्स आहे, माझे बॅचमेट्स आहे, त्यांच्यासोबत मी चर्चा करत असतो. आणि आता जे आहे दुपारी जे आहे आय वॉज स्पीकिंग टू वन ऑफ माय फ्रेंड्स. सो पॉझिटिव्हिटी रेट जेव्हा मी त्याला सांगितलं की नगरचा जो पॉझिटिव्हिटी रेट आहे दॅट इज 20%. सो याला जर तुम्ही पूर्ण पॉप्युलेशनवर जर तुम्ही एक स्टॅटिस्टिकल अनालिसिस केली, एक जनरल एक कॅल्क्युलेशन केला, सो 50 लाख पॉप्युलेशन आहे आमच्या जिल्ह्याची, त्याचा 20% किती झाला? 10 लाख.
हे 10 लक्ष किंवा समजा की मी त्याचा जरी अर्धा केला तरी 5 लक्ष. माझा एक जो सिंपल कॅल्क्युलेशन आहे तो सांगतो की 5 लक्ष लोक जे आहे आजची रोजी आमच्या जिल्ह्यामध्ये फिरत आहे पॉझिटिव्ह. आता ऑलरेडी जे आहे व्हायरस जे आहे कम्युनिटी ट्रान्समिशनच्या फेजमध्ये पोहोचला आहे. तो कम्युनिटी ट्रान्समिशनच्या फेजमध्ये जर व्हायरस पोहोचला तो मग लॉकडाऊन जरीही केला तो मग त्याचा फायदा किती होईल. माझी अंडरस्टँडिंग फारच लिमिटेड आहे. मे बी जे आहे काही लोक त्यांना जास्त एक्सपिरियन्स असेल, त्यांना जास्त नॉलेज असेल, पण त्याचा फायदा किती होणार आहे याच्यावर आम्ही सर्वांनी विचार केला पाहिजे. अल्टिमेटली एक गोष्टी सर्वांनी ही लक्षात ठेवली पाहिजे, कुठलाही पॅन्डेमिक असो आणि कुठेही असो, देअर इज वन मॉडेल विच पॅन्डेमिक फॉलोज, दॅट इज पॅन्डेमिक मॉडेल. पॅन्डेमिक मॉडेल काय आहे? हळूहळू केसेस वाढतात, पीकपर्यंत जातात आणि जेव्हापर्यंत तो पीकपर्यंत जाणार नाही तेव्हापर्यंत खाली येणार नाही. जेवढा लवकरात लवकर केसेस जे आहेत पीकपर्यंत गेले तेवढा लवकरात लवकर जे केसेस आहेत ते खाली जाते. काही स्पेसिफिक जे लोकेशन्स आहेत त्याचं नाव मी घेणार नाही, तर त्याच्यावर तुम्ही विचार करा. ज्यावेळी नगरमध्ये केसेस कमी होते त्यावेळी त्या ठिकाणी जे आहे खूप मोठा एक थैमान झाला होता. आजची रोजी तिकडे किती केसेस येत आहे सर्वांनी विचार केला पाहिजे. सो याचा मागे कारण असं आहे की त्या ठिकाणी जे आहे तो पॅन्डेमिकनी जो पीक आहे तो पीक पाहिला आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे सुद्धा मत असतात की भाई पीक जे आहे ज्याला म्हणतात की सिंगल पीक असतो, डबल पीक असतात, म्हणजे एक पीक येते परत खाली जाते आणि परत एक पीक येते. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल जेव्हापर्यंत पीक येणार नाही तेव्हापर्यंत तो खाली जाणार नाही. सो लॉकडाऊन जे आहे ते फारच एक सेन्सिटिव्ह जे आहे एक मुद्दा झाला आहे. माझ्याकडे सुद्धा लोक मेसेज करत असतात. मी माझा जो पर्सनल ओपिनियन आहे तो देतोय, कारण की एकदा लॉकडाऊनशी संबंधित जे काही निर्णय आहे तो निर्णय जे आहे एकटाच जिल्हाधिकारी घेत नाही, याच्यामध्ये जे आहे व्हेरियस स्टेक होल्डर्स असतात. सो त्यांच्याशी कन्सल्ट करून त्यांची काय अडीअडचणी आहे ते समजून घेऊन आणि कुठल्या स्टेजवर, दॅट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज की जो पॅन्डेमिक आहे तो कुठल्या स्टेजपर्यंत गेला आहे. आजची रोजी वी शुड नॉट डिनाय की आम्हाला जे आहे आनंद वाटेल त्याच्यामुळे मी याच्यावर विचारच करणार नाही की पॅन्डेमिक आता कम्युनिटी ट्रान्समिशन स्टेजपर्यंत पोहोचला आहे. कम्युनिटी ट्रान्समिशन काय असते? कम्युनिटी ट्रान्समिशन असते की त्याचा जो सोर्स आहे, समजा की एक व्यक्ती पॉझिटिव्ह झाला, तो त्या व्यक्तीला जो संसर्ग झाला तो नेमका कुठून झाला त्याला कळायचे काही मार्ग नसते. दॅट इज कम्युनिटी ट्रान्समिशन. त्याला तो कुठेतरी गेला, त्याला झाला, ही डज नॉट इवन नो. सुरुवातीमध्ये काय होत होता, मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा आम्ही कुठलाही पॉझिटिव्ह केस शोधत होतो तेव्हा तो इमिडिएटली सांगू शकत होता की साहेब मी दुबईला गेलो, तिथून परत आलो, आय एम पॉझिटिव्ह. मी दुबईवरून परत येणारा माणसाच्या संपर्कात आलो त्याच्यामुळे मी पॉझिटिव्ह आहे, किंवा अमुक व्यक्ती जे आहे ते मुंबईला गेला होता त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह झाला. म्हणजे इंडेक्स केस ज्याला म्हणतात, म्हणजे की आम्ही जे आहे त्याचा जो सोर्स आहे तो सोर्स आम्ही आयडेंटिफाय करू शकतो की हा व्यक्तीला जो झाला आहे, संसर्ग झाला आहे, तो कशामुळे झाला आहे. आजची रोजी आम्ही तसं करत नाही. आजची रोजी तो व्यक्ती पॉझिटिव्ह आला, इमिडिएटली त्याचे आम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतो. त्याला आम्ही विचारत नाही की भाऊ तू कुठे गेला होता. वी डोंट आस्क दॅट क्वेश्चन बिकॉज राईट नाऊ वी आर इन दॅट स्टेज की ज्याच्यामध्ये सोर्स कुठे आहे त्याला अजिबात सांगता येत नाही. सो चेन जे आहे, चेनची एक सोर्स असते ना. आता सोर्स जर कळत नाही आहे तो चेन तुटणार कुठून? देर आर मल्टिपल चेन्स. तुम्ही एक चेन तोडणार, दोन चेन, किती चेन्स तुम्ही तोडणार आहे? देर आर मल्टिपल चेन्स जे सध्या काम करत आहे. सो लॉकडाऊन जे आहे, आता काही लोकांना जे आहे ते लॉकडाऊन बद्दल जर एवढी, म्हणजे मला असं वाटते की काही जे सिटीजन्स आहेत त्यांना असं वाटते की लॉकडाऊन केला पाहिजे. तर मला असं वाटते की त्यांची जी सोसायटी आहे त्यांची सोसायटीमध्ये लॉकडाऊन करून दाखवावे. त्यांनी एक सोबत बसावे आणि सांगावे की आता पुढील 14 दिवसापर्यंत आम्ही जे आहे आमची सोसायटी जे आहे ते बाहेरून याचा पूर्ण संपर्क आम्ही तोडणार आहे आणि 14 दिवस आम्ही काहीच करणार नाही. सो दे आर फ्री टू टेक देअर ओन डिसिजन फॉर देअर ओन सोसायटी. कारण जे जिथे इन्क्लेव्हमध्ये राहतात किंवा सोसायटीमध्ये राहतात. त्याच्यानंतर जो एक मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरचा इश्यू आहे, मला असं वाटते की पॅरलली जे आहे आता आम्हाला काम करणे आवश्यक आहे. 10 दिवसात किंवा 14 दिवसात कुठल्याही असा एक मिरॅकल आम्ही मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करू शकणार नाही. सो
सध्या आमच्याकडे जे काही मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे आजचे रोजी जे आहे ते पर्याप्त आहेत आणि पुढील जे आहे 1.5 महिना 2 महिन्याचे जे काही अंदाजित जे काही येणारे जे केसेस आहे त्याला विचारात घेऊन जे आहे आम्ही आमची सर्व प्लॅनिंग करतोय. सो आमची जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग सुद्धा जे आहे ते पॅरलली चालतोय. असं नाही आहे की आम्हाला प्लॅनिंगसाठी वेळ मिळत नाही. लॉकडाऊन केला तर प्लॅनिंगसाठी वेळ मिळेल किंवा मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी वेळ मिळेल. आणि याच्यामध्ये जे आहे काही जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहे, काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे, त्यांनी सुद्धा जे आहे जो एक चॅलेंज आहे कोरोनाचे किंवा सारीच्या, ते त्यांनी जे आहे ते चांगला जे आहे एक प्रशासनाला पूरक म्हणून त्यांनी जे आहे काम केलं आहे. प्रायव्हेट लॅब्स आहेत, त्यांनी जे आहे टेस्टिंग जे जिल्ह्याची जे टेस्टिंग आहे त्याचा 1/3 जो टेस्टिंग होतोय, तो आजच्या रोजी प्रायव्हेट लॅबमध्ये होत आहे. सो म्हणजे की पीपल हॅव रिजन अप टू द चॅलेंज आणि आम्हाला जे आता पॅरललीच काम करायचं आहे, तो माझा पर्सनल ओपिनियन आहे. बाकी नंतर काय होते एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलवर किंवा पॉलिसी लेव्हलवर त्याच्याबद्दल मला जास्त काही सांगता येत नाही. पण पर्सनली आय बिलीव्ह की जो लॉकडाऊन आहे, कम्युनिटी ट्रान्समिशनच्या वेळी जे आहे ते लॉकडाऊन करणे किती उपयोगी ठरेल याच्याबद्दल आय हॅव अ डाऊट. आणि काही असं नाही की मी कुठल्याही याच्यावर जे आहे ते टीका टिप्पणी करतोय. पण काही ठिकाणी जे आहे ते लॉकडाऊन झाले सुद्धा होते. पण तिथे जे आहे केसेस जे आहेत अजून आहेत. सो लॉकडाऊन मी एक एनालॉजी सुद्धा देतो की लॉकडाऊन म्हणजे काय आहे? लॉकडाऊन म्हणजे की तुमचा एक किल्ला आहे. त्या किल्ल्याला जे आहे तुमच्या कोणी शत्रू जे आहे ते आक्रमण करणार आहे. सो तुम्ही त्या किल्ल्याचे जे आहे चारीतर्फे तुम्ही एक संरक्षक भिंत जे आहे ते बांधत आहे. दॅट इज लॉकडाऊन. जेणेकरून तुमचा जो शत्रू आहे तो आतमध्ये येऊ शकणार नाही. आता एकदा शत्रू आतमध्ये आला आहे, मग संरक्षक भिंत बांधून काय फायदा आहे? सो शत्रू आल्यानंतर आता त्याला मुकाबला कसा करायचा आहे, वी हॅव टू थिंक अबाउट इट. आणि तो मुकाबला करायची पद्धत काय आहे? मुकाबला करायची पद्धत ही आहे प्रिव्हेन्शन, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे. सो कोरोना जे आहे तुम्ही कुठल्याही व्यक्तीसोबत बोलत असाल, तुम्हाला न कळता जे आहे तो व्यक्ती जे आहे कोरोना इन्फेक्टेड असेल आणि ही विल इन्फेक्ट यू ऑल्सो. एकदा जे आहे कोरोना जे आहे कम्युनिटी ट्रान्समिशन फेजमध्ये पोहोचला म्हणजे की शत्रू जे आहे आता किल्ल्याच्या आतमध्ये आला आहे. आता संरक्षक भिंती बांधून जे आहे काय फायदा होणार आहे? सो दिस इज माय पर्सनल ओपिनियन. बाकी बद्दल मी जास्त काही बोलू शकणार नाही. आपण एकदम बरोबर बोललात सर की आता शत्रू किल्ल्याच्या आत आलेला आहे आणि हे योग्य आहे की आता कम्युनिटी ट्रान्समिशन ऍक्च्युली कुठून होतंय कोणालाच कळत नाहीये. बरेचसे लोक जे आता पॉझिटिव्ह झाले आहे, कधीतरी ते लोक घराच्या बाहेर सुद्धा गेले नव्हते किंवा अत्यंत कमी वेळासाठी गेले होते. पण जसं आपण म्हटलं तसंच झालं की अरे मला हा कुठून झाला, कारण आता कम्युनिटी म्हणजे हा कुठून येतं ह्याचा काही सोर्स नाहीये. तर मला वाटतं मग ह्यासाठी योग्य असा प्रभाव होऊ शकतो की लोकांनी स्वतःच सेल्फ लॉकडाऊन केलं पाहिजे. आपण योग्य म्हटलात की जर असं आहे तर मग एखादी सोसायटीने करून दाखवावं की आपलं पूर्ण सोसायटी 14 दिवसासाठी बंद करावं. पण ते कधी-कधी शक्य होत नाही कारण सगळ्यांना आपले कामं आहे. पण मला असं वाटतं की बिना कामासाठी कुठं बाहेर जाणं हे जर लोकांनी बंद केलं आणि सगळे नॉर्म्स आता आपण मागील 5 महिन्यापासून ऐकतोय, की हात धुवा, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्सिंग करा. हे प्रूव्हन नॉर्म्स आहे. म्हणजे हे जर पाहिलं तर ॲक्चुअली आजच्या घडीला कोरोनावर इतकंच उपाय आहे. देअर इस नो मेडिकेशन. धिस इज द ओन्ली मेडिकेशन यू कॅन टेक. सो मला वाटतं, की लोकांनी 100% हे जर पाळलं आणि स्वतःवर नियंत्रण ठेवलं, सेल्फ लॉकडाऊन केलं. सेल्फ लॉकडाऊन म्हणजे जर जरुरी असेल तरच बाहेर पडा हे सगळीकडे आपण ऐकतोय. तर ते जर केलं तर 100% त्याचा उपयोग शहराला होईल. सर आपण पाहत आहोत की नगरमध्ये बरेचसे संस्था काम करत आहेत. आय लव्ह नगर सुद्धा त्याच्या हातात हात काम करत आहे. आपल्याला ह्या काय संदेश आपल्याला आय लव्ह नगर मार्फत द्यायचा आहे किंवा आय लव्ह नगरसाठी आपलं काही सजेशन्स आहे का, की आय लव्ह नगरनी काय केलं पाहिजे, की ज्यांनी याचा फायदा प्रशासनाला आणि जे आपले सर्व नगरचे नागरिक आहेत त्यांना होईल? मला वाटतं की आय लव्ह नगर आणि बाकीची वेगवेगळी संस्था आहेत. त्यांच्या माध्यमातून जे आहेत आम्हाला बऱ्याच जे आहे ते सहयोग मिळत आहेत. आता जे आहे नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 19 बेडचे बिलकुल अत्याधुनिक जे आहे ते आयसीयू उभा केला. मग त्याच्यानंतर धूत फाउंडेशनच्या माध्यमातून मग परत त्याच्यावरती जे आहे 25 बेडचे नवीन आयसीयू उभा केला. जे फाउलर्स बेड्स आहेत, सेमी फाउलर्स बेड्स आहेत किंवा हाय फ्लो ऑक्सिजन मीटर आहेत. असं वेगवेगळे जे हॉस्पिटलसाठी जे काही पॅराफर्नेलिया आहे, त्याच्यासाठी जे आहे ते त्यांचं जे आहे ते आम्हाला सहयोग नक्कीच मिळत असते.
मला असं वाटतं की अजून जे आहे एक गोष्टी ज्याच्यामध्ये आम्ही अजून काही काम करू शकतो तो थोडासा जनजागृतीची आहे. मला वाटतं की सोशल डिस्टन्सिंग बद्दल आणि कोरोनाला जे आहे थांबविण्यासाठी काय जनजागृती अजून करता येईल. मला असं वाटते की याच्यासाठी जे आहे सर्व जे समाजसेवी संस्था आहेत त्यांनी मला वाटते एक पुढे येणे अपेक्षित आहे आणि प्रशासनाच्या समोर जर त्यांनी कुठल्याही प्रकारचे असा एक प्रस्ताव ठेवला की आम्ही जे आहे असा एक व्हिडिओ तयार करत आहे किंवा आम्ही एक असा एक बॅनर तयार करत आहे किंवा असा आम्ही जे आहे पॅम्पलेट तयार करत आहे किंवा अजून त्यांचे जे काही वेगवेगळे जे आहे हे जे मेसेज देणारे जे काही कृत्य असतील तो त्याच्यासाठी जे आहे प्रशासन जे आहे ते नक्की जे आहे त्यांना सहयोग देईल आणि असे लोकांनी जे आहे ते प्रशासनाच्या समोर थोडासा प्रस्ताव पुढे केला पाहिजे अँड वी विल डेफिनेटली सपोर्ट दॅम. येस सर. थँक्यू सर. खरोखरच आत्ताच्या घडीला जितकं जास्त आपण अवेअरनेस करू त्याचा फायदा संपूर्ण नागरिकाला होणार आहे. कारण आजच्या घडीला अवेअरनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ एनीबडीज लाईफ. तुम्हाला जर हे कळालं की काय करायचं आणि काय नाही करायचं आहे तर त्यांनी 100% तुम्ही करोनापासून वाचू शकता. सर थँक्यू सो मच. मला वाटतं आपण मागील 1 तासापासून चर्चा करत आहोत. आपण एक फार सिलेक्टेड क्वेश्चन्स घेतले पण आम्हाला बरेचशा गोष्टी आज कळाल्या आहेत आणि आपण फार क्लिअरली सगळ्या गोष्टींचं आम्हाला उत्तर दिलं आहे. थँक्यू सो मच. मी आय लव्ह नगर तर्फे आणि संपूर्ण नगरकरांतर्फे तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाची शुभेच्छा देतो. जसं मी म्हटलं आपल्या हातून चांगली देशसेवा घडावी आणि अहमदनगरसाठी आजच्या या घडीला आपण एक फार चांगलं काम करत आहात. मी परत आपल्या मनापासून आभार मानतो आणि जाताना मी सर्व नगरकरांना इतकंच सांगेल की घरी राहा आणि सुरक्षित राहा हे आपण ऐकत आहोत. आपण लोकांना सांगतो सुद्धा पण आपण त्याचं पालन करत आहोत का? त्याचं पालन करा. आपल्याला कुठलेही सिम्पटम्स आहे आज आपल्याला बरेच लोक अंगावर ते काढून घेतात. आपण म्हणतो की नाही ठीक आहे मला काय नाही झालं 2 दिवसापूर्वी ताप आलं होतं. पण कुठलेही सिम्पटम्स आहे तर 100% चेकिंग करून घ्या. घाबरू नका. कारण आज मी एक पाहिलं आहे की असं एक स्टिग्मा झालेला आहे की कोणाच्या घरात कोणाला ताप आला तर लोक लवकर सांगत नाही किंवा ते लपवतात. हे लपून होणार नाही. आपण आपल्या आयुष्याची आणि लोकांच्या आयुष्याची खेळत आहोत. तर जास्तीत जास्त आपल्याला लोकांना जसं आज कलेक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलं आपल्याकडं सगळे म्हणजे ऑप्शन्स अवेलेबल आहे. म्हणजे आपल्याकडे चेकिंगचे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहे. मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर घरी लपून बसू नका किंवा घाबरू नका. ह्यानी तुम्हाला तुमचं रक्षा करायचं असेल तर तुम्हाला पुढे यावं लागणार आहे. त्यामुळे सर्व नगरकरांना पुन्हा एकदा विनंती करेल की घरी राहा, सुरक्षित राहा, बाहेर जाणं टाळा. त्याचप्रमाणे मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, नियमित हात धुवा आणि आपण ह्या कोरोनाची जंगमध्ये 100% आपण कामयाब होणार आहे. कारण नगरकरांना एक वेगळा जोश आहे. नगरकरण ही जी भूमी आहे ही नेहमी लढवय्यांची भूमी आहे. त्यामुळे आपण 100% याच्यातून सर्वजण बाहेर येऊ. मी पुन्हा एकदा विशाल गणपती चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर ह्या संकटातून आपण सर्वजण बाहेर निघू. पण आता तरी आपल्याला या संकटाच्या समोर जायचं आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या संकटाला हरवायचं आहे. मी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी साहेबांचा मनापासून आभार मानतो. सर्व व्ह्युअर्सचा आभार मानतो आणि आय लव्ह नगर हा 100% जसं सरांनी सांगितलं अवेअरनेससाठी काम करेल. जिथं जिथं आय लव्ह नगरला आपलं आपलं कॉन्ट्रीब्युशन देता येईल तिथं 100% देईल. पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.